मंडळी नमस्कार. आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी खास पाहुणे आलेत. आज त्यांचं येणं खास आहे. हे पाहुणे आहेत महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर. पण आजचं त्यांचं येणं का महत्त्वाचं आहे माहिती आहे? गेली 2 दशकं या महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे भाऊजी आपला 2 दशकांचा प्रवास जो आहे ना, तो आज त्यांचा संपतोय. आणि स्वाभाविक याच्यासारखं प्लॅटफॉर्म कुठला असू शकणार नाही आदेशजी, की मला वाटतं जेव्हा हे सगळं थांबतोय आपण, हा फुल स्टॉप आहे, कितीतरी काय काय दडलं असेल मनात आज. खूप गोष्टी मनात आहेत. खरंच आहे. म्हणजे आता मायबाप रसिक प्रेक्षकांना खरं तर मी या ठिकाणाहून लोकमत 18च्या या मंचावरून आता नमस्कार करतो. आणि ते अशासाठी, कारण हा फुल स्टॉप काही जणांना स्वल्पविराम वाटू लागलेला आहे. 20 वर्ष कधी थांबलो नाही, धावत होतो. आणि धावता धावता या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक सुखदुःखाचे आठवणीचे प्रसंग आहेत. आणि मी दोघेही या ठिकाणी आहात. मी तुमच्याशी बोलत असताना आता तो आठवणींचा अल्बम हळूहळू मनात चालू लागलेला आहे. आणि तो स्वाभाविक आहे, कारण 20 वर्षाचा प्रवास, आणि तो प्रवास घराघरातला आहे, महाराष्ट्रातला आहे, महाराष्ट्राबाहेरचा आहे, संपूर्ण देशातला आहे, परदेशातला आहे. त्यामुळे खूप आठवणी आजच्या दिवशी, कारण योगायोग असा आहे की मी बाप्पाच्या दर्शनाला आलो. आज 15 सप्टेंबर 2024, आणि आजच संध्याकाळी त्याचा ग्रँड फिनाले आहे. आणि खूप आठवणी आहेत मनात. जसा विलास आत्ता म्हटला आदेश दादा की प्रवास थांबतोय, तुम्ही म्हटलात अनेकांना स्वल्पविराम वाटतोय, तर खरंच आपण थांबतोय असं म्हणूयात की 3ऱ्या दशकाची सुरुवात म्हणूयात? नाही, मी असं म्हणेन की मी कधी थांबलेलो नाही. मी कार्यकर्ता आहे. म्हणजे आता इथून मी धावत धावत पुन्हा अभ्युदयनगरलाच निघालेलो आहे. त्याच्यामुळे हा प्रवास सुरूच राहणार आहे. फक्त कदाचित एका स्टेशनवर थांबलेलो आहे, पुन्हा दुसऱ्या ट्रेनची वाट बघत असतो आपण आणि पुढे जात असतो. मला माहीत नाही, पण एवढं सांगतो, गेल्या 20 वर्षातच नाही तर स्ट्रगलच्या काळापासून आत्तापर्यंत जर विचार केला विलास, तर दरवर्षी अनंत चतुर्दशीनंतर माहीत नाही या बाप्पाचं काय आहे, पण काही ना काही वेगळं एक पाऊल पुढेच पडलेलं आहे. त्यामुळे हा प्रवास तसा थांबणार नाही. आणि मनोरंजनाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आनंद देणारा हा प्रवास मी थांबवूच शकत नाही. तो सुरूच राहणार लोकांना भेटत. तुम्ही आनंदाबद्दल बोललात, मग त्या गोष्टी मला वाटतं महाराष्ट्राला कळायला हव्यात. या माणसांना जोडता जोडता तुम्ही अशा जीवांना सुद्धा जोडलं ज्यांना भावभावना व्यक्त करता सुद्धा येणं शक्य नाही. अशा माणसांना सुद्धा तुम्ही एक आशेचा किरण दिला, जे आदेशजींसाठी जगत होते, त्यांच्यासाठी श्वास घेऊन थांबलेले होते. तो प्रसंग मला वाटतं आपण सांगायला हवा. एक कार्यक्रम या महाराष्ट्रात काय करू शकतो, मी असे खूप प्रसंग आहेत, पण या प्रवासात मला आज दीपेनची आठवण येते. कारण गेल्या वर्षभरात दीपेन हा पुण्यातला मुलगा, त्याच्या आईने त्याच्यावरती खूप प्रेम केलं. संपूर्ण गानू कुटुंबाने त्याच्यावर प्रेम केलं. आणि ते प्रेम करत असताना तो दीपेन इतकं प्रेम करत होता माझ्यावर की मला हे माहिती नव्हतं. त्याच्या आईने संपर्क साधला. मी त्यांच्याशी बोलू लागलो. दीपेनला बघायला गेलो मी पुण्यात. तो एका आश्रमात किंवा त्याला एका हॉस्पिटलमध्ये होता. त्याला भेटलो, बघितलं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून त्याच्या आईच्या चेहऱ्यावरती आलेलं हसू मी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि मग त्यानंतर त्याच्या आईने सांगितलं, ज्या दिवशी आम्ही त्याला भेटलो त्याच दिवशी तो संध्याकाळी चालू लागला. म्हणजे तो चालत चालत डायनिंग टेबलवर जेवायला आला. मला असं वाटतं हा कार्यक्रम नाही, हा प्रत्येक कुटुंबाचा आपला सदस्य बनून गेला. आणि मग 3 फेब्रुवारी ही तारीख आमच्या आयुष्यात अशी आली की दीपेनच्या आईने मला फोन केला. मी सांगलीमध्ये होतो. मला म्हणाले, या दीपेन तुमची वाट बघतोय. मी दीपेनला भेटलो. त्या दिवशी दीपेनचं खळखळून हसणं आणि आपलं कुणीतरी आपल्याला भेटायला आलंय असं म्हणत त्याने माझा घट्ट हात पकडणं, हा स्पर्श, हा सहवास, हा प्रवास मी नाही विसरू शकत. आणि तिथून मी जेव्हा पुढे निघालो तेव्हा तुम्हाला सांगतो, मी सांगलीपर्यंत पोहोचलो होतो. आणि त्याच्या आईचा जेव्हा मला फोन आला की दीपेन आपल्याला सोडून गेला,
मला असं वाटतं की या प्रवासात इतकं निखळ निस्वार्थी प्रेम करणारे असे अनेक चेहरे, अनेक माणसं मला भेटली, ज्यांना मी कधी विसरू शकत नाही. एवढंच कशाला, याच प्रवासात मी एकदा पंढरपूरमध्ये गेलेलं असताना प्रचंड गर्दी होती. पांडुरंगाचं दर्शन घेईन की नाही इतपत होती गर्दी. आणि त्याच वेळेला मी तिथल्या पालवी आश्रमात गेलो. छोटी छोटी बालकं, मंगलताई शहा त्यांचं संगोपन करतात. एड्स झालेली बालकं आजपासून उद्या जगतील की नाही माहीत नाही, पण जोपर्यंत आहेत तोपर्यंत आनंद द्यायचा, या भावनेतून आपण त्या मुलांबरोबर मी खेळलो. एका मुलाला मी भरवलं. मुंबईपर्यंत येत असताना मला फोन आला, आज ज्याला भरवलंत ना तो आता आपल्यामध्ये नाही आहे. मला असं वाटतं की ही जी साथ होती ना, माझी वाट बघतात ती मुलं, मला वाढदिवसाला आजही शुभेच्छा देतात. हे कुठलं भाग्य आहे. हे आईवडिलांचे संस्कार, पुण्याई आणि असे खूप म्हणजे अनेक तुटलेली नाती मला जोडता आली. बोलेन खूप. अगदी त्या आजी असतील, म्हणजे तुमचे डोळे खरं तर पाणावलेले आहेत आदेश दादा. पण मला आठवतोय तो प्रसंग सुद्धा, ज्या आजी तुमचा एपिसोड होम मिनिस्टर पाहिल्याशिवाय त्या जेवायचं नाही, काही खायचं नाही, प्यायचं नाही, हा पणच त्यांनी केलेला होता. नलिनी कित्येक जोशी. वर्ष. नलिनी जोशींना मी नाही आजींना विसरू शकत. रोज संध्याकाळी 6 वाजता त्या एक गाणं मला ऐकवायच्या. मी कोण होतो, कुठला होतो, पण त्या रोज एक गाणं ऐकवायच्या. आणि ते गाणं ऐकून झालं की त्यांची अशी धारणा होती की मी त्यांचं गाणं ऐकतो. हा. आणि 100व्या वाढदिवसाला मला त्यांना जाऊन भेटता आलं. आज नलिनी जोशी आजी या वर्षभरात कुटुंबाची साथ सोडून गेल्या. पण मला असं वाटतं की अशी असंख्य नाती जपली गेली. आणि ही नाती जपत असताना मला कधी सुचित्रा सोहमनी घरी थांब असं म्हटलं नाही. आणि म्हणून हा 20 वर्षाचा झी मराठीचा प्रवास आनंदाचा झाला. आणि ही वारी अशीच आनंदाची सुरू राहील. पण एक गोष्ट तुम्ही केली ह्या सगळ्या, खरं तर आता ही शहरातली आहे, मी ग्रामीण भागातला आहे, मला माहिती आहे की ह्या कार्यक्रमानं काय केलं. ह्या कार्यक्रमानं काय केलं, किचनमधली जी महिला आहे तिला कधी हॉलमध्ये येऊन बोलायची परवानगी नव्हती. ती टी व्हीवरती येऊन आपलं दुःख सांगू लागली, आपला आनंद सांगू लागली, आपलं गाऱ्हाणं मांडू लागली. मला वाटतं ही एक महिलांच्या प्रती केलेली, तिला दिलेला आवाज हा कार्यक्रम 100% आवाज आहे. मी तुम्हाला सांगतो ना की महिलांच्या प्रती म्हणजे अशी जशी मी उदाहरणं सांगितली तसं विष्णू तोष्णीवाल एक इचलकरंजीचा मुलगा आहे. मला असं वाटतं 20, 22, 25 वर्षाचा मुलगा घरात आहे, काही करत नाही, निपचित आहे आणि त्याच्यावरती आई तितकंच प्रेम करते आहे. आणि तिला आधार होम मिनिस्टर हा कार्यक्रम आहे. दिव्यांग होता तो. दिव्यांग आहे तो मुलगा. म्हणजे माझं म्हणणं काय की विष्णू काय आहे, कुठला आहे, पण त्याच्या आईसाठी तिच्या असलेल्या असंख्य विवंचनाच्या पलीकडे जाऊन होम मिनिस्टरचा आनंद, चेहऱ्यावरचं हसू वाढवणार आहे. हे काहीतरी वेगळं होतं. मला माहिती नाही हा कार्यक्रम नाही राहिला. 20 वर्षाचा हा प्रवास, हा कार्यक्रम नाही, हा नाही राहिला. तुमच्या कुटुंबाचाच भाग होता. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की सुचित्रा वहिनी असेल किंवा सोहम असेल, म्हणजे घरातले होम मिनिस्टर जे आहेत ते तुमच्या पाठीशी तितके खंबीर होते. आणि म्हणून एका दिवशी विलास या आदेश दादांनी 1 नाही 2 नाही 4 एपिसोड शूट केलेत विविध ठिकाणी जाऊन. खूप प्रवास केला. आणि मी म्हणतो ना की मला विलास, मी इतका भाग्यवान समजतो की घरातून बाहेर पडताना ती आजी थरथरत्या हाताने जेव्हा घरातला भाकरीचा तुकडा घेऊन येऊन माझी दृष्ट काढायची ना, कसं विसरणार. खरं. प्रवास खूप चांगला असेल, हो. पण या प्रवासाच्या आठवणीत या कुटुंबाने केलेलं प्रेम, रोज केलेलं माझं औक्षण. म्हणजे आता मी अमेरिकेत होतो, मी एका कुटुंबाच्या घरी गेलो, दरवाजा उघडला तर ती माऊली औक्षणाची थाळी घेऊन उभी होती. औक्षण करून आपलेपणानं जाताना तो विष्णू जो मी म्हटलं, तो माझ्या ज्यावेळेला दुधीचा प्रसंग झाला तेव्हा माझ्यासाठी उपवास करतो. काय हे कुठनं काय. पण आम्हाला पण कधी कधी प्रश्न पडतो की आपण कार्यक्रम करतो, तो एक कार्यक्रमाचा भाग असतो. इतकं जोडलं जाणं आणि महाराष्ट्राचे भाऊजी इतके लाडके होणं, म्हणजे आता सगळीकडे लाडक्या बहिणीची चर्चा, पण खरा लाडका शब्द, खरे लाडके तुम्ही आणले. ते लाडकं होणं कशातून, रसायन काय आहे नेमकं, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं ना, हे अभ्युदयनगरमधल्या त्या बिल्डिंग नंबर 5 किंवा त्याचे संस्कार म्हणेन, मातीशी जोडलं जाणं, मातीशी जोडलं जाणं. कारण 90 घरांची बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगमध्ये आई वडील आमचे नोकरीला सकाळी निघून जायचे आणि मग कधी पडलं खुपलं तर मजल्यावरच्या मावशी, पवार मावशी धावत यायच्या. मला असं वाटतं की या सगळ्या कुटुंबांनी जे संस्कार केले ना त्या गिरण गावात,
ते जमिनीवरती ठेवणं. त्यामुळे मला असं वाटतच नाही की मी काही वेगळं केलं. मी कुटुंबात गेलो, कुटुंबाला बोलतं केलं. मी बोलतं करण्यापेक्षा त्यांच्या ॲक्शनवरती फक्त मी रिॲक्शन देत राहिलो. त्याच्यावरती तुमच्या चेहऱ्यावरती हसू येत होतं आणि म्हणून ही आनंदाची वारी घेऊन मी फिरत होतो. नक्कीच. म्हणजे आदेशात ज्या फील्डमध्ये, ज्या क्षेत्रात तुम्ही आहात, मनोरंजन क्षेत्रात, सुरुवातीला अनेकांनी तुम्हाला नकारही दिलेला आहे. पण त्याच सगळ्यांनी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने नाही तर परदेशाने सुद्धा तुम्हाला आपलंसं केलं आणि तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग झालात. नाही, खरंच आहे आणि म्हणून मी स्वतःला म्हणतो ना की आनंदच वाटतो. आणि बघ पुन्हा गणपती बाप्पाच. म्हणजे जेव्हा आयुष्यातला पहिला माईक माझ्या हातात आला तो नीनाताई राऊत यांनी अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी 94-95 मध्ये मला बोलवलं आणि हा माईक असाच हातात घेऊन मी लाईव्ह तुमच्यासारखंच चित्रीकरण केलं जेव्हा मुंबई दूरदर्शनचं दूरदर्शनसाठी. काम जोरात सुरू होतं. त्यानंतर आजपर्यंत तू विचार करशील तर प्रत्येक गणपती बाप्पाच्या या मिरवणुकीत, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत हे शिकत शिकत हे संस्कार येत गेले. आणि म्हणून बघ ना, कुठेही असलो तरी तुला मी अनंत चतुर्दशीला पुन्हा बाप्पाच्या मिरवणुकीतच दिसणार. लालबागला राजाच्या आणि अभ्युदयनगरच्या. त्याला काय करशील तू? जेव्हा आज कुटुंब छोटी होत चालली आहेत, मला वाटतं खऱ्या अर्थानं आता तुमची जास्त गरज आहे. सांगतो आता त्याची योगायोग सांगतो. मी आता अमेरिकेत होतो. हा. अमेरिकेतल्या कार्यक्रमाला येणारी मंडळी ही 1.5 तासावरून येत होती. हम्म. तिथे आल्यानंतर एका माऊलीनं उत्तम रिॲक्शन दिली की असा कुठला कार्यक्रम आहे हो, कारण त्या लांबून आलेल्या होत्या. त्यांना असं वाटतं की अमेरिकेत माझं कोणी नाही. पण तिथे आल्यानंतर जी कोणी 100 कुटुंब तिथे एकत्र झाली होती त्या दिवशी मध्यंतरात मी सगळ्यांना आवाहन केलं की आता एकमेकांचे नंबर एक्सचेंज करा. आजपासून तुम्ही एकटे नाही तर जाताना 100 जणांचं कुटुंब तयार होणार. क्या बात. त्यांची जी भावना होती ती अतिशय बोलकी होती की येताना मी एकटे आले पण आत्ता माझं इथे 100 जणांचं कुटुंब आहे. आणि इंडियात आल्यानंतर जेव्हा एखादा फोन येतो आणि व्हिडिओ कॉलवरती जेव्हा ती मंडळी सांगतात की आम्ही सगळे 100 जण आता भेटलोय, क्या बात आहे. ही गोष्ट खूप आनंद देणारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं आता विलास म्हणाला की कुटुंब लहान होत असताना आता गरज ती आहे का, तरी होय. कारण रक्तापलीकडची नाती मी अनुभवली, जपली आणि रक्तापलीकडच्या नात्याची ताकद वेगळी आहे हे मला अनुभवायला मिळालं. आणि असंच एक नातं तुमच्या आयुष्यात आता ॲड ऑन झालं असं मी म्हणेन, जेणेकरून त्या नात्यामुळे सोहमला खाली झोपायची वेळ आली. सिम्बा. येस. नाही खरं आहे. सिम्बा हा आमच्या घरातला डॉगी आहे आणि त्याचे लाड जास्त आहेत. सगळ्यात लाडका तो आहे. त्यामुळे नुकताच जो फोटो मी टाकला की तो बेडवर झोपतो आणि सोहमला खाली चटई किंवा आधी घालून खाली झोपावं लागतं. शेवटी माणसांवर प्रेम करणारे आपण मुक्या जनावरावर माणसापेक्षा जास्त प्रेम करतो, कारण ते डोळ्यातनं बोलतात आणि हे वेगळं आहे माणसांवर प्रेम करणं. नक्कीच. खरं तर हा एक खूप मोठा रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड नाही आहे म्हणून आपण, हा इतिहास आहे. जो तुम्ही टेलिव्हिजनवर ते लिहिलेलाच आहे, पण महाराष्ट्राच्या मनपटलावर सुद्धा तो लिहिलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या या टेलिव्हिजनबद्दल किंवा सगळ्या कार्यक्रमांबद्दल लिहिलं जाईल, तुमच्याबद्दल आणि कार्यक्रमाबद्दल हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. तो कायम स्मरणात राहील, यात कुठलीही शंका नाही आहे. तुम्हाला आम्ही नक्की मिस करू. दादा, तुम्ही मगाशी म्हणालात की हा बाप्पा दरवर्षी मला काहीतरी येऊन देतो, काहीतरी मी त्याच्याकडनं घेतो. यंदाचा बाप्पा काय नवीन घेऊन येतोय? कोणती नवी बातमी आम्हाला ऐकायला मिळणार? तुला तिकीट वगैरे म्हणायचं? येस. मला असं वाटतं महाराष्ट्राचं चांगलं होण्यासाठी, म्हणजे जसं तू म्हणालीस तिकीट हा विषयच नाही. मी उद्धव साहेबांबरोबर काम करतो आणि ते मी अत्यंत प्रामाणिकपणे शिवसेनेचं काम मनापासून करत असतो. समाजकारणाच्या रस्त्यावर चालत राहणं हे मला आवडतं आणि त्यामुळे मी खरं सांगतो उद्धवजींबरोबर मी काम करत राहणार. तिकीट कुणाला मिळेल, त्या तिकीट ज्याला मिळेल त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित कसा होईल यासाठी मी प्रयत्न करत राहणार आणि हेच मला आवडतं आणि मला असं वाटतं की तेच करायला पाहिजे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी. आणि आज मला वाटतं की आम्ही भाग्यवान आहोत नक्कीच. की तुमचा हा कार्यक्रम म्हणजे संपत सांगता म्हणणं आहे. सुद्धा मला हां. सांगता होतीये याची 2 दशकांची. आणि त्यावेळेस तुम्ही आमच्याशी बोलताय. बाप्पाच्या आमच्या दरबारात तुम्ही येऊन सगळ्या भावनांना सहभागी झालात.
व्यक्त केलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि म्हणूनच खूप मी खूप असं शुभेच्छा. म्हणेन की महाराष्ट्राने माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे. नक्कीच. खरंच केलं, प्रत्येक कुटुंबाने केलं आहे. जसं मी माझ्या माझ्यासाठी काय करतं यापेक्षा मी माझ्या कुटुंबासाठी काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढचा प्रवाससुद्धा तसाच आनंद देणारा, मनोरंजनाच्या क्षेत्रात असू द्या किंवा समाजकारणाच्या, ज्याच्यातून माझ्या तमाम कुटुंबांना महाराष्ट्रातल्या आनंद मिळेल असंच कार्य मी करत राहणार. आणि दरवर्षी इथे येताना बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून बोलता येईल असंच कर्तृत्व करण्यासाठी कटिबद्ध होऊन बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन निघतो पुढच्या प्रवासाला. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. थँक्यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू.